पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। बरं का माऊली, आमचे सगळे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर आहेत, पण आम्ही ती वाट सोडून आज आलेलो आहोत कर्जत मधल्या श्रद्धासागर सोसायटी मध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेमाडे तीन। बरं का मंडळी, माऊलींवर जर श्रद्धा असेल ना तर सागरा एवढी माया जमवता येते बरं। पण माया म्हणजे निव्वळ संपत्ती नव्हे, तर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आणि हा जिव्हाळा आपल्या श्रद्धासागर सोसायटी मध्ये किती जपलाय ते जाणून घेऊयात बोरसे सरांकडून। नमस्कार। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। आमची सोसायटी आहे सन 2003 पासून स्थापना झालेली आहे। आमच्या सोसायटी पण आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्या 10 वर्षामध्ये आमची सोसायटी पूर्णपणे गुणी गोविंदाने नांदत आहे। आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी आम्ही आणखी इतर जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना आम्ही एकत्र येतो आणि कार्यक्रम साजरे करतो। म्हणजे अशा पद्धतीचे सगळेच कार्यक्रम तुम्ही सगळेच कार्यक्रम आम्ही सोसायटीमध्ये दरवर्षी साजरे करतो आणि सगळेजण याच्यात सहभागी होतात। सहभाग 100% संपूर्ण लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम हा पूर्ण करतात आणि आनंदाचा सोहळा साजरे करतात। बघितलं मंडळी, तिकडे वारकरी पंढरपुरामध्ये आनंदाचा सोहळा साजरा करत आहेत आणि आपण आज कुठे करणार आहोत? श्रद्धासागर सोसायटी मध्ये। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला टोकन्स वाटून साडेमाडे तीन। बरं का मंडळी, माऊलींनी सांगितलेलं आहे जर साडेमाडे तीन हा खेळ खेळायचा असेल तर पहिल्यांदा टोकन्स वाटावी लागतात, आणि म्हणूनच आज आपण टोकन सुद्धा वाटलेली आहेत। बरं, आता आपण शोधूया 3 नशीबवान वारकरी जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 वारकरी शोधण्यासाठी माझा एक छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। नाव काय बाळा तुझं? अजिंक्य। अजिंक्य, मला यातली 3 टोकन्स आता काढून दे बरं लवकर। एक एक मिक्स करून दे, 2 आणि 3। आपल्या अजिंक्यनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत। बरं, बघूयात कोण आहेत 3 नशीबवान वारकरी जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या वारकऱ्याचा नंबर आहे 27। आणि आपल्या दुसऱ्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 26। बघितलं माऊली, 2 मित्र आपल्या इथं आलेले आहेत। पाहूयात कुठला आहे तिसरा वारकरी, आणि तिसऱ्या वारकऱ्याचा क्रमांक आहे 28। बरं का मंडळी, आपले हे 3 वारकरी आपल्या साडेमाडे तीन वारी मधलं पहिलं मानाचं रिंगण अर्थात अंदाज किती खेळणार आहेत। बरं का मंडळी, वारीमध्ये वारकरी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतात। आज आपण साडेमाडे तीन मध्ये सुद्धा विचारांची देवाणघेवाण करूयात। बरं, नमस्कार माऊली। हॅलो। हॅलो। येस। म्हणजे हाय, आय सेड हाय। हाय हाय रे हाय म्हणजे बघा, आम्ही आपलं राम कृष्ण हरी आमच्या सगळ्या माऊलींची नावं घेत आहेत। हॅलो, तुमचा माऊली का? नाही नाही, असं काही नाहीये, बट वी आर मॉडर्न ना, दॅट्स व्हाय। मॉडर्न या म्हणजे मॉडर्न पण वागणार नाही। एक्झॅक्टली। अरे पण अशी मराठी संस्कृती सांगत नाही ना आपली। असं काही नाही, आता सगळेच पुढे जातात की आपण पण थोडं थोडं पुढे जायलाच पाहिजे, आणि बेसिकली इंग्लिश इज अ बॉन्डिंग लँग्वेज। बर, सो वाय वी कांट, वी हॅव टू ना। बर, आणि इंग्लिश हे तुम्हाला सगळीकडे आहेच, जरी तुम्ही मराठी मीडियम मध्ये असलात तरी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट हा आहेच। बघितलं। बर, अजून काय म्हणणार? म्हणजे इंग्लिश मधनं आता पारायण करायची का? नाही, असं काही नाहीये, पण इंग्लिश शिकायची गरज आहे, कारण तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात, अजून दुसऱ्या कुठे गेलात, त्याच्यामुळे ही लँग्वेज असेल तरच तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात। बघितलं माऊली, आपले वारकरी अंबरनाथच्या पुढे गेले नाहीत आणि हे अमेरिका बोलतायत। काय बरं, तुमचं नाव काय बरं? कृतिका भगवान भोयर। कृतिका, हिच्यासारखी मुलगी असल्यावर आपली वारी नक्कीच अमेरिकेपर्यंत जाईल। काय करतेस तू? मी एक लॉ स्टुडंट आहे आणि बेसिकली पार्टली मी माझ्या बाबांचा बिझनेस सांभाळते। बरं, आपण आता पुढच्या स्पर्धकाकडे जाऊयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? राजेंद्र पाटील। राजेंद्र पाटील, तर तुम्ही मूळचे कर्जतचे आहात? नाही, खोपोली. खोपोलीचे? मग कर्जत मध्ये कसं काय? कामानिमित्त धंद्यानिमित्त खूप कर्जत लागले। बर बर, मग आता काय किती वर्ष झाली लग्नाला वगैरे तुमच्या? 10 वर्ष झाले। 10 वर्ष झाली। कुठली सासूरवाडी? कर्जत किरवली। कर्जतची? हो, कळलं, सासूरवाडी कर्जतची आहे म्हणून खोपोलीवरून कर्जतला आलात। असं नाहीये काय, मग काय? कामाच्या धंद्याच्या निमित्ताने आलेले। तेच तेच, पण मग कुठे सगळ्यात जास्त आवडतं, सासूरवाडीत का आपला खोपोलीला? खोपोलीलाच आवडणार ना। बघितलं स्टेटमेंट, सगळे सासरे मेवणे जरी बाजूला असले तरी सुद्धा छाती टोकून सांगतो ते खोपोलीलाच बरं वाटतं। खरंच बरोबर। हो, मग कर्जतला का नाही बरं वाटत? वाटते कर्जतला पण
मग कामधंद्यानिमित्त राहताना ते तिकडे राहिलं असतं. हा तिकडच राहिला असता. मग मला सांगा खोपोलीला किती वेळा जाता सारखे? खोपोलीला रोज बर रोज जाऊन येऊन. रोज जाऊन. आणि इकडे सासूरवाडी म्हणजे सासरी किती वेळा जाता? हप्त्यातून एकदा. बघितलं म्हणजे कर्जत म्हणजे जसं कर्जाचा हप्ता असतो ना तसं सासूरवाडी ते हप्त्याने जातात. त्याच्यावर काय पडतं का टॅक्स वगैरे काय लागतो का? बघा म्हणजे हे सगळे मेहुणेत का तुमचे पाठीमाग? करेक्ट सगळे मेहुणेचे कळले. भाऊजी काय मग काय हप्ता बिप्ता द्यावा लागतो का? घ्यावा लागतो, द्यावा नाही लागत. घ्यावा लागतो. काय हप्त्यात घेता? हप्ता गाडी आपली इकडे हप्ता घ्यायला लागतो त्यासाठी. बर म्हणजे गाडी तुमची इकडे कशी काय? आहे का धंदा आहे ना इथं. बर पैसे ते देतात ना आम्हाला हप्त्याचे. बघितलं म्हणजे हे सासऱ्याच्या मेहुण्याच्या प्रेमापोटी घरी येत नाहीत सासूरवाडीत, हप्ता गोळा करायला हप्त्याला येतात. बरोबर ना? बरोबर आहे. बर पण आता काय हप्ता बिप्ता मी देणार नाही कारण का तुमची गाडी माझ्याकडे आलेली नाहीये. ज्यावेळेस येईल त्यावेळेस देईन. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माऊली. हा धन्यवादच मानले त्यांनी माझे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सात्विक शालिग्राम बोरसे. बोरसे. आपण मगाशी भेटलेलोच आहे काका? हो. बरं मला सांगा तुम्ही काय करता? मी शिक्षक आहे. बर पण मग तुम्ही मूळचे कर्जतचे आहात? नाही, माझं गाव मूळ गाव नंदुरबार जिल्ह्यातील कळंबू गाव आहे. बर परंतु मी इकडे शिक्षक म्हणून या ठिकाणी 15 वर्षापासून कर्जतमध्ये कार्यरत आहे. अच्छा नंदुरबार ना? हो. आणि त्यात परत तुम्ही शिक्षक आहे. आता माझं बीएड झालंय म्हणून मी एक प्रश्न विचारतो. माझा एक नंदुरबारचा मित्र होता. त्याला मी म्हटलं बाबा तू बीएड का करतोयस? तर त्यानं मला सांगितलं की सर शिक्षक असेल तर हुंडा जास्त मिळतो. बरोबर खरंच आहे. मिळतो का? खरंच मिळतो. मग काय तुम्ही किती घेतला? मी घेतला आता 81,000 हुंडा. अगं बाई या काळामध्ये पण हुंडा हो, घेतला काय? होता. बरं मग तुम्ही नंदुरबार वरून इकडे आलाय. नंदुरबारला खूप ऊन वगैरे असतं. खूप कडक कर्जतला उन्हाळा खूप असतो. खूप नयनरम्य आहे. हो. मग कर्जत विषयी आता तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. कर्जतविषयी मला खूप आकर्षण वाटतं आणि मला गावाला जावंसं वाटतच नाही. मी इथंच राहतो. या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपले तिन्ही स्पर्धक खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत. पण त्याच्या अगोदर या राऊंड विषयी जाणून घेऊयात. अंदाजे किती या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही ठराल विजेते आणि तुम्ही जाणार आहात जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते वारकरी पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील आपले बोरसे दादा, त्यानंतर पाटील दादा आणि सर्वात शेवटी कृतिका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे प्रेशर हंडी. 3.3 लिटरच्या या प्रेशर हंडीला इंडक्शन बॉटम आहे ज्यामुळे जेवण लवकर शिजते. या प्रेशर हंडीला बाहेरून पावडर कोटिंग आहे. शिवाय ही प्रेशर हंडी गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन कुकटॉप कम्पॅटिबल आहे. माऊली या प्रेशर हंडीची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगत आहेत आपले बोरसे सर. बरं बोरसे सर हे घ्या 5 अंक आणि यातले 4 अंक वापरून किंमत ठरवा. काय किंमत आहे सर? 1690. 1690. हो. काय जास्त वाटतेय कमी वाटतेय किंमत? नाही, माझ्या मते बरोबर आहे. बघा 3.3 लिटरचा हा प्रेशर हंडी आहे ही. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा शाळेचा नाही पण घरचा भात नक्की शिजवू शकता. बरोबर ना? ओके ओके. बरं तुम्हाला काय वाटते पाठीमागे अंदाज? 1000 रुपये. 1000. इकडे 1000च. तुमचा काय अंदाज आहे? मी कमी करू शकतो. हो कमी करू शकता. किती किंमत? 1190. 1190. ओके. बघा तुमच्याकडे 9 आहे त्याचा 6 सुद्धा करू शकता. नाही बरोबर आहे. किती? 999. नाही बरोबर आहे. माझ्या मते एवढी बरोबर. ही बरोबर आहे. ओके. ठाम आहे या मतावर? ओके. लिहून टाकायची? हो लिहून टाक. लिहूयात मग माऊली. पाटील दादा आता तुम्ही किंमत ठरवा बरं. किती? 1099. 1099. ठाम आहे या मतावर? नक्की? नक्की. लिहून टाकायची? बिनधास्त. लिहूयात मग. कृतिका आता तू किंमत ठरव. काय किंमत आहे? 1160. बर ठाम आहेस या मतावर? हो लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. बरं का मंडळी आपल्या तिन्ही वारकऱ्यांनी या प्रेशर हंडीची किंमत सांगितलेली आहे. बरं आपल्या बोरसे सरांनी सांगितलेली किंमत आहे 1190 रुपये. त्यानंतर पाटील दादांनी सांगितलेली किंमत आहे 1099 रुपये आणि सर्वात शेवटी कृतिकांनी सांगितलेली किंमत आहे 1160 रुपये. बघूयात आता कोणाची शिट्टी वाजतीये ते. आणि या प्रेशर हंडीची किंमत आहे 1190 रुपये.
त्यामुळे विजेते ठरलेले आहेत आपले बोरसे सर. अभिनंदन सर. अभिनंदन माऊली. धन्यवाद. माऊली तुम्हाला शेवटच्या राऊंडसाठी फार फार शुभेच्छा. बरं धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. बरं माऊली, आज सगळ्या वारकऱ्यांना मी इथे एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपले फक्त 6 वारकरी देऊ शकत नाहीत, आणि आजचा प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो अचूक उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू सुद्धा देणार आहे. आणि आजचा सोपा प्रश्न असा आहे. बरं, बुरख्यावर बुरखे 32 बुरके आणि या नारीचे केस भुरके, याचं उत्तर तुम्ही शोधत राहा. बरं आपण सगळ्यात शेवटी याचं उत्तर शोधणार आहोत. तुम्ही पाहत राहा साडे माडे.